झी 24 तास एक पाऊल पुढे. एकीकडे आलेलं वैधव्य, त्यातून समाजाची येणारी अवहेलना, वडील सोडले तर कोणाची साथ नाही, अत्यंत तुटपुंजा पगाराची नोकरी, आत्मविश्वास जवळपास गेलेलाच, शिक्षण नाही, एक प्रचंड मोठं महानगर जे तुमच्या अंगावर पडलं, या मुंबईच्या वेगानं, या गतीनं, जीवनाच्या या जीव घेण्या धडपडीनं तुम्हाला काय शिकवलं? जगायला शिकवलं. वाह वाह. कारण कसं झालं की मी ज्यावेळेस आत्महत्येचा प्रयत्न केला त्यावेळेला डॉक्टरांनी वाचवलं खरं मला, परंतु जोही मला भेटायला येत होता तो मला म्हणत होता की काय पोरी तू काय केलंस हे? अरे तू जर मेली असतीस तर लोकांनी काय म्हटलं असतं की महादेवच्या पोरीने खरंच काहीतरी केलेलं आहे म्हणून ती मेली, म्हणजे तुला तुझ्या बापाच्या इज्जतीबद्दल तरी काही वाटलं का? तर त्यावेळेला मला इतका म्हणजे मनस्ताप झाला स्वतःचा की हे काय, म्हणजे मी माझ्या दुःखाला कंटाळून मरण्याचा प्रयत्न करते आहे आणि लोकांना माझं दुःख दिसत नाहीये. उलट ते हे म्हणतात की जर तू मेली असती तर महादेवच्या मुलीनेच काहीतरी केलं म्हणून मेली. तर मी त्यावेळेला असं ठरवलं की आता मरण्याचा हा विचार सुद्धा करायचा नाहीये, आपल्याला जगून दाखवायचं आहे आणि काहीतरी बनवून दाखवायचं आहे. असं. आणि इथे तुमच्या मुंबईच्या प्रवासाची सुरुवात झाली. हो. तुम्ही पुढे याच मुंबई शहरात सुशिक्षित बेरोजगारांची एक संघटना उभी केली. म्हणजे पेरूच्या बागेत लहानपणी वर्गातल्या मुला मुलींना घेऊन जाणारी ती कल्पना आता सुशिक्षित बेरोजगारांच्या एका मेळाव्याची प्रमुख झाली. का केली, कसं करता, काय होतं रोज दिवस? कसं झालं की मी बेरोजगारीचे चटके सहन केलेले होते, त्यामुळे बेरोजगारी काय आहे ह्याची जाण होती मला. आणि दुसरं असं होतं की बेरोजगार आहे, जर समजा त्याला सरकारी नोकरी नाही मिळाली तर तो त्याच्या ज्या घरच्या गरजा आहेत तर तो त्या चालवणार कसा? म्हणजे मग त्याच्याकडे एकतर क्राईमकडे वळणार नाहीतर मग आत्महत्या करणार, ह्या दोन मार्गाशिवाय दुसरा काही मार्ग नसणार. आणि मग त्यांनी असं काहीतरी करू नये म्हणून आम्ही ही बेरोजगाराची संघटना निर्माण केली आणि त्या माध्यमातून आम्ही जशा सरकारी म्हणजे योजना आहेत, महात्मा ज्योतिबा फुले असेल, खादी ग्राम उद्योग असेल किंवा म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या काही योजना होत्या त्या योजनांचा लाभ त्या मुलांपर्यंत मिळावा, त्यासाठी त्या मुलांना एकत्रित करणे, बँकांच्या अधिकाऱ्यांना बोलवणे, त्या शासकीय अधिकाऱ्यांना बोलवणे, म्हणजे एक प्रकारे तुमचा सरकारी यंत्रणेशी तेव्हा संपर्क चालू झाला. बँक आणि पतसंस्थांशी संबंध आला, त्यातूनच आजची उद्योजिका कल्पना सरोज घडली. होय, कारण लोकांना घडवत असताना मला सुद्धा असं वाटलं की मी सुद्धा लोन घ्यावं आणि ह्याच्या माध्यमातून मी पुढे जावं. तर त्यावेळेला मी महात्मा ज्योतिबा फुले च्या माध्यमातून एक 50,000चं लोन त्यावेळेला मी घेतलेलं. ज्यावेळेला आयुष्यातलं पहिलं लोन होतं माझ्या आयुष्यातलं ते. तत्पूर्वी मी म्हणजे मशीनवरचं जे काम होतं माझं, 2-4 मशीन टाकून बऱ्यापैकी माझं एक टेलरिंगचं काम ते चाललेलंच होतं. साईडला मी एक ब्युटिशियनचं पण चालू केलेलंच होतं. म्हणजे ह्याच माध्यमातून काम करत असताना मी लोन घेऊन फर्निचरचा एक बिझनेस स्टार्ट केला, कारण आमच्या तिकडे उल्हासनगरला वगैरे फर्निचर वगैरे असं खूच चालतं. तर मला असं वाटलं की आपण फर्निचरच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ. ब्युटिशियन आणि टेलरिंग याच्यात एकत्र दुवा काहीच नाहीये. आणि नंतर बांधकाम व्यवसाय. कारण दुवा कुठेच नव्हता, कारण बॅकग्राऊंड असं नाहीच आहे ना कुठल्याही कामासाठी. म्हणजे एज्युकेशन नाही म्हणून नोकरी नाही, बिझनेस करायचं म्हटलं साधं दुकान कधी माझ्या म्हणजे पूर्ण खानदानी कुणाकडे नाही, त्याच्यामुळे बिझनेसचा गंध सुद्धा असा उद्योगाचा गंध कुठे नाही. ही मुलाखत पाहणाऱ्या, आत्मविश्वास हरवलेल्या, गाठी कुठलेही शिक्षण नसलेल्या आणि विशेषतः खानदानात कुठलीही व्यवसायाची बॅकग्राऊंड नसणाऱ्या मुलींसाठी आणि मुलांसाठी आदर्श प्रेरणास्थान असणार आहे. बोला. कारण माझे आजोबा एक शेतमजूर होते, शेतात जाऊन मजुरी करून आणून आपल्या मुलांना त्यांनी खाऊ घालायचं, म्हणजे ही परिस्थिती होती. म्हणजे खानदानमध्ये कुणाकडेही गंध नव्हता असा मुळात. आणि त्यातून मग मी माझ्या समोर जोही प्रसंग आला, मी काय करू शकते, मला करायचंच आहे, खूप काही करायचं आहे, जेही मला करता येईल ते सगळंच करायचं आहे अशा पद्धतीने. म्हणून मग मी टेलरिंग, ब्युटिशियन आणि मग फर्निचरचा बिझनेस असा हळूहळू स्टार्ट केला. आणि मग त्याच्यातूनच माझा जे माझं काम चाललेलं होतं त्याच्यामध्ये कसं होतं की लोकांपर्यंत माझ्याबद्दल खूप चांगल्या भावना व्हायला लागल्या की ही महिला जी आहे ही खूप चांगलं समाजामध्ये काम करते. कारण बेरोजगार मुलांना रोजगार मिळायला लागले, त्यांचे घर व्यवस्थित चालायला लागले, त्याच्यामुळे म्हणजे माउथ टू माउथ लोकांपर्यंत प्रसिद्धी व्हायला लागली. त्याच्यामुळे लोक त्यांची काही अडीअडचण असली तरी ते माझ्याकडे घेऊन यायचे. अडचण असली की कल्पना त्यांना भेटा, असा त्या काळातल्या बेरोजगारांचा मंत्र झाला होता.
तर अगदी बेरोजगारांचाच नाही तर समाजातल्या कुठल्याही घटकाला उच्च कुठलाही शिक्षित त्रास होऊ दे, हा काही असू देत, काही त्रास झाला. मला इथे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, बेरोजगारांचं नेतृत्व केलं, होय. शिक्षितांचं, उच्च शिक्षितांचंही नेतृत्व केलं, हो. कोणाचं नेतृत्व करणं सोपं आहे हो जास्त? मला असं वाटतं की जे दिनदुखी जी लोक आहेत बिचारे, ते खरोखरच एवढे म्हणजे त्रासलेले असतात आपल्या दुःखाला, आणि त्यांची जर आपण मदत केली आणि ज्यावेळेस ते सुखी होऊन आपल्या घरी जातात, तर खरोखर तो जो आनंद आपल्याला मिळतो. नेतृत्व कुणाचं करावं हा उद्देशही नव्हता कधी, की बाबा आपण खूप काहीतरी करतो, काही नाही, पण तो आनंदी होऊन जातो त्याचा मात्र आनंद वाह, व्हायचा. वाह, वाह, वाह. बस एवढंच. तुमचा सरकारी यंत्रणेशी, बँकांशी, पतसंस्थांशी अत्यंत जवळचा संबंध आला. सरकारी योजना तुम्ही तरुणांपर्यंत पोहोचवल्या. अर्थातच या सगळ्याचा भ्रष्टाचाराशी अत्यंत जवळचा संबंध आहे. तुमच्या आयुष्यात या भ्रष्टाचारांनी काय नेमकं? नाही, माझ्या वेळेला हा असला भ्रष्टाचार झाला नाही, आम्ही होऊ दिला नाही. सुरुवात सांगते माझ्या स्वतःचीच. जेव्हा मी ही बेरोजगार संघटना का निर्माण केली, मी तर नवीनच होते मुंबईमध्ये, मला काही येतही नव्हतं, कळतही नव्हतं, शिक्षणही नव्हतं, त्याच्यामुळे कळणं इतकं सोपंही नव्हतं. पण व्यावहारिक शहाणपण होतं. हा, हे मात्र होतं, ते रक्तातच होतं एकदा कदाचित. तर एक आमच्या म्हणजे शेजारीच तिकडे कोणतरी एक सोशल वर्कर असा राहत होता, तर एका पक्षाचा मोठा कार्यकर्ताही होता. तर लोक बऱ्यापैकी त्याच्याकडे जायच्या काही अडचणी घेऊन. तशातलीच एक माझी अडचण मी घेऊन जात होती सुरुवातीला, की मी याच्याकडे जाऊन काहीतरी लोन वगैरे मला मिळतं का मी बघते, जर ते लोन मला मिळालं तर मी काहीतरी छोटा मोठा उद्योग सुरू करते, ह्या दृष्टिकोनातून मी जायची. सकाळी 6ला आम्ही जाऊन बसायचो की साहेब निघून नाही गेले पाहिजे म्हणून जाऊन बसायचो. 9 वाजता 10 वाजता साहेब आपले निघून जायचे, पण साहेब काही आम्हाला भेटायचे नाही. असं करता करता महिना झाला. संध्याकाळी ते आले की आम्ही संध्याकाळी सुद्धा 9:30 10 वाजेपर्यंत साहेबांची वाट बघत बसायचो. परंतु शेवटी आम्ही काहीच नाही ना, आमची किंमतच काही नाही, तर साहेबांना वेळच कुठे आमच्याशी बोलायला, कारण त्यांच्याकडे मोठी मोठी लोक यायची, त्यांच्याशी चर्चा व्हायची. असं करून करून एक महिना गेला, तरी भेटले नाही, आणि मीही माझी जिद्द सोडली नाही, रोज जाऊन बसायची. आणि मग एक दिवस साहेब भेटले, आणि मग मी त्यांना रिक्वेस्ट केली, हातापाया पडून सांगितलं की बाबा मला काहीतरी लोन घेऊन द्या, म्हणजे मला माझ्या ह्या शिलाईच्या धंद्यातून काहीतरी मोठं काहीतरी करायचं आहे वगैरे म्हणून. तर त्यांनी मला सांगितलं की असं आहे की किती लोन पाहिजे तुम्हाला, तर म्हटलं 50,000. 50,000 पर्यंत मिळालं, म्हणजे त्यावेळेला 50,000 खूप मोठी रक्कम होती. म्हटलं 50,000 मिळाले तर खूप होतील. तर म्हणे हा 10,000 रुपये त्याच्यातले तुम्हाला खर्च करावे लागतील. म्हणे कशासाठी, तर नाही म्हणते करावंच लागतात ना, ऑफिसरांना द्यावं लागतात, बँक मॅनेजरला द्यावे लागतात. मी त्यावेळेला विचार केला की 50,000 10,000 जर ह्यांना गेले तर 40,000 मध्ये काय करायचं, कारण त्याचा इंटरेस्ट चालू होणार आहे. आणि जर मग आपण बँकेला देऊ शकलो नाही तर आपला हा बिझनेस सुद्धा म्हणजे डुबून जाईल ना. तर नको, आपण असला व्हायबल नाही. नाही. थोडक्यात आमच्या MBAच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रोजेक्ट रिपोर्ट व्हायबल नव्हता. म्हणजे जरी मी अडाणी असले तरी मी त्यावेळेला हे ठरवलं की अजिबात हे परवडणारं नाहीये, कारण 50,000 10,000 आधीच जातात, तर 40,000 करायचं काय मी, तर मला हे करायचंच नाही. आणि मी त्यांना सांगितलं की नकोय मला लोन. आणि मग त्यावेळेला मी ही जेव्हा संघटना उभारली, त्यावेळेला आम्ही आमच्याकडून कुठल्याही ऑफिसरनी 1 रुपयाही घेतला नाही, सगळ्यांनी पुढे येऊन चांगल्यापैकी मदत केली. आणि त्यावेळेला मी 1,80,00,000 रुपये मुलांना मिळवून दिले. नुसतं कामगार मरत नाहीये, तर त्याचा संपूर्ण परिवार, त्याच्यामधले कित्येक कामगार भीक मागत होते. कित्येक कामगारांची इतकी वाईट परिस्थिती आलेली होती की औषध मिळत नव्हते त्यांना वेळेला, त्याच्यामुळे त्यांचे मृत्यू होत होते. झी 24 तास, एक पाऊल पुढे.